गंगूताईचं आयुष्यभर राग राहील माझ्यावर. म्या ग बसलो तर तिला कधीच समजणार नाही की माझा ह्यात काहीच दोष नाही. अरे स्वतःहून कसं सांगणार नाही. बापा हे बापा माधू काय रे? अरे शेतावर चाललो होतो. कोणतरी म्हणलं मायपा गेला इथं, म्हणलं बघावा. बरं केलं बरं केलं. कुठं चालला आहे? गंगीला भेटून येतो. तिनं सांगावं धाडला होता. होय का? होय. अशी भी लय आठवण येत होती बघ तिची. बाप लेकीचं नातच असं असतं आहे बघ. लय जीव आहे ना व तिच्यावर. काय सांगू बाबा, ते समजा मी कसं पचिवलं आहे माझं मलाच ठाप. अशी येळ वैराच्या वाट्याला बी यायला नका. जावय बापू जागी म्या गेलो असतो ना तर बरं झालं असतं. अरे ते काय आपल्या हातात आहे वय. बाळप्पा संघ घरातलं कोणी बी बोलत नाही, मी ऐकलं. अरे कोंडी झाली आहे माझी. काय करू सांग. एकीक लेख एकीक बाळ्या. पण बाळप्पा उगा काही बोलत नाही रे. काय बोलतो महादू? चुकीचं बोलायचं नाही म्हणे. महासवंगळ बोलायची काय गरज होती? तो काय देव आहे का? असं समज लागलं तर. अरे काय बोलतो? एखाद्याची कड घ्यावी पण एवढी? आता तुला कसं समजून सांगू? काय सांगू नका. या असं बोलून तुम्ही त्याच्या डोसक्यात काहीतरी भरवले म्हणून सोकावलाय तो. काय बी बोलायला लागलाय. पटल तुला कवा तरी. जाऊ दे बाबा. त्या बाळ्याचा इशे काढला ना का डोस खड्डाला काय लागतं माझ. बर बाबा राहिलं. तू जाऊन ये गंगूताई का. आणि गंगूताईला सांग माधू काका विचारत होता म्हणून. अरे नाही चल की माझ्या संग भेटून फिरू माघारी लागलीच. असं म्हणतो. हा चल. कशिया त्या झोपताला, कशिया त्या झोपताला, कशिया त्या झोपताला, कशिया त्या झोपताला. हेनरी, बाहेर किती छान थेंब थेंब पाऊस सुरू झालाय बघा. अय्यो, रेन इज कमिंग. त्याच्यामुळे मातीचा सुगंध पण खूप व्हेरी गुड कमिंग. अय्यो. होय होय. वैजंता, असा पाऊस पडायला लागला की मला खूप काही करावेसे वाटते. अय्यो, काय करावेसे वाटते? अय्यो म्हणजे या पावसात मला मोरासारखे थुई 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 नाचावेसे वाटते. अय्यो, तुझ्या हातची कांद्याची भजी खावीशी वाटतात. तुम्हाला जे काही वाटते आहे ना हा. ते काही कामाचे नाही. शेतात जाऊन बघा गडी माणसं काय काम करतात ते. धान्याचं गोदाम भरलेलं आहे का रिकाम आहे काही घेणं देणं नाही. अय्यो, उद्या जातो वैजंता. उद्या नाही आत्ताच जा. अय्यो, कांद्याची भजी तिथे ते करू ना पण खाऊन लगेच निघायचं. काय अक्का थोडी कांद्याची भजी मला बी खायची. नाही घेतो ना. हे असं आहे तुमचं. केवढा आभाळ झाकळून आलं बाहेर. इथं चमकतात कडकड कडकड. एवढी वावटळ उठली. वारं वावदान सुटलं. थोडा थोडा पाऊस चालू आहे. जोरात पाऊस येणार आहे. आणि एवढा असताना सुद्धा जीव मुठीत घेऊन ना तुमच्या पुत्र खबर द्यायला आलो. काय खबर? अहो ते गंगूताईनं सांगावा धाडलाय. मयप्पाला बोलून घेतलं तातडीने. काय कारण असेल बरे? अय्यो वैजंता, मला तर वाटतं प्रकरण आता काही संपत नाही बघ. गंगी त्या बाळूला काही आता सुखाने जगू देणार नाही. त्याच भरीच वर म्हणून तो देवप्पाचा गुरु ना काळ भैरी त्याचा बी दरारा वाढत चालला गावात. हेनरी, गावात एवढं सगळं घडत आहे. तुम्ही हातावर हात देऊन बसू नका नुसते. या सगळ्यांवर तुमची पकड असली पाहिजे. कांदा भजी मला मी कशिया त्या झोपताला, कशिया
साजू बदल. हे बघ बाळ्या, आता मी तुला शेवटचं सांगते आहे, हे लगीन व्हायलाच पाहिजे आणि तुला लगीन करावंच लागल. दाजी का गेलं हे आईला सांगावं, म्हणजे ती बोलल तरी. मंगळू आहे का? अरे भाई की मंगळूच आहे तो. इकडे दिसूया. काय मंडळी, अरे काय चाललंय गावात? या मंगळू भाऊ, ए पाच घेऊन ये. अरे काल पतूर तर कुत्र बी इजर येत नव्हतं र. आज लगे मंगळू भाऊ काय, पाच काय, भाकर काय. पोट भरलाय माझं. पोट भरलंय. बरं ते काल बहिरी आहेत ना व, त्यांना नमस्कार सांगा आमचा. होय होय. आणि लक्ष असू द्या म्हणा आमच्या. वय वय होय होय. बर येतो आम्ही. चला चला चला. म्हणजे काळ वैरी आहेत म्हणून माझा वाट आहे गावात. चांगलंच आहे की मग. काळ भैरी संपवतो संद वैरी. गंगे, काय चाललंय? अरे कवा आलास? हे काय आता? ये बस की. माधू काका बस. वय वय. तुझं सांगावा आला, मला बी लय आठवण येत होती लेकीची, म्हणलं यावं जाऊन. बस आप पाणी आण. सासूबाई कुठं आहे? त्यांना देव गेला आहे. एवढं लागलीच का बोलवलं? लागलीच बोलवण्यासारखं घडलं आहे बा. का काय झालं? अरे सांगते, थांब. पाणी आण, थांबा. तर काही काळजात धडकी भरला असंच घडतंय बघ. बोल की आता, उगा जीव टांगणे लावू नका. बाळू कसा आहे? बरं आहे. त्याला काय झालं? बाळप्पा संग घरातलं कोणी बी बोलत नाही, एकलाच बसलेला असतो विचार करत दिसतो. असं नग करू. बोल त्याच्या संग. या समजात त्याची काय बी चूक नाही. म्हणजे त्याने शाप दिला म्हणून जावे बापू केलं ना व. अरे हे काल माझ्या स्वप्नात आले होते आणि येऊन माझ्या संग बोलले बी. काय? तुम्ही आणि इथं तुला भेटायला आलो आहे. आमचं काय झालं? तू बस ठावा आहे का? असं कसं सोडून गेला? जे झालं ते झालं. मी काय सांगतो ते नीट आहे. आता काय सांगणार आहे? बाळूनं मला शाप दिला, पण माझीच वेळ आली होती. अबे काय बोलताय? यात बाळूची काय बी चूक नाही. उलट त्यानं मला वचन दिलं होतं की तुम्ही धड वागलात तर तुम्हा समध्यांचा सांभाळ करीन. तो कशावर नास बोलला? अगं विचार की त्याला. धनी हे म्हणत होत का ह्या समजात बाळाची काय बी चूक नाही. अगं काय बोलतेस तू? समद्या गावामोर त्यानं जावई बापूसनी शाप दिला ना व. काय पा गंगूताई काय म्हणते त्या दोघं ऐकून तर घे. अजून काय म्हणलं? हे म्हणलं
का बाळून शाप दिला त्याच मी हे खरं आहे, पण त्यांच्या नशिबात एवढंच दिसलेलं होतं आणि त्यांची येळ बी जवळ आली होती आणि म्हणत होतं का मरायच्या अगोदर बाळून त्यासनी सबूत दिला होता का हे गेल्यानंतर बाळू गंगीचा आणि सतीचा आयुष्यभर सांभाळ करत. पण मी म्हणलं होतं ना तुला, बाळप्पा येईना कारण असं नाही वागायचं. तू काय म्हणते आहे, मला काय बी समजा झालंय. बाळू संघ वाईट नग वागू, त्याच्या संघ बोल आणि आईला बी सांग. गंगूताई बरोबर म्हणते आहे. तुम्ही दमला आहे का? त्या भाकर टाक. नाही नाही, काय बी करू नका. अरे बा थांब की आले. आय त्या गावात समदेशने आवाज न देऊन येतो. भाई आय कशा पायी एवढी काळजी करतीस ग? तुझा बा अजून आला नाही. अगं थांबला असेल गंगूताईकडे, नाहीतर रातच्याला मुक्काम बी करणार असेल. असं ना बरं. तसं नाही तर मग कशाला जीवाला एवढं घोर लावून घेते? मग काय करू? त्या गंग्यांचा असू एकल्याच आहे, त्यात असा घाईघाईत सांगावा धाडला आहे. माघारी काय घडलंय काय नाही कळाय ना ग का. तसं काय बी झालं नसेल बघ. आणि बा आहे ना तिथं, कम्या बी जाऊन येऊ. नग नग राहू दे. काय झालं नाही गंगूताईला, समद बैजवार हाय. तुझा आवाज देऊ. आणि हास की जरा, नाहीतर तुला बघून सत्यवान लगमवा बी काळजी करत बसत्यात. वय जात. आले हिरेवरून पाणी घेऊन. सांभाळून जा. वय काळ भैरी समदेवता समजा भैरी काळ भैरी मानलं, तुमच्या इच्छेला मानलं. मूर्ख एकल थांब, आधी तुलाच संपवतो. मी काय केलं आहे? आज करू नका. काय एवढं कळत नाही की मी वेताळाशी बोलतोय ते? आधी भाग केलं पाहिजे तुला. असं करू नका. चूक झाली, एवढा वेळ माफ करा देवा, एवढा वेळ माफ करा देवा. झोप. देवा म्हणू नकोस मला. देवांच्या वंशातला नाही मी, वेताळांच्या वंशातला आहे. बरोबर आलं लक्षात. वेताळ म्हणजे कोण माहिती आहे का तुला? कोणत्या गावचं म्हणायचं? सांग, काय काम होतं? अव गावात तुमचा असा वड झाला आहे, लोकांनी धक्काच घातला आहे तुमचा. काळ भैरी असं म्हणलं लोक कापायलाच पाहिजे, नाही तर माझ्या या विद्येचा उपयोग काय? भाई भाई, आणि लोक म्हणतात त्या काळ भैरीला सांगा आमच्यावर बी लक्षात ठेवा म्हणून. असं
अजून 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 म्हणतात का त्यांच्या पायावर माथा ठेवायचा आहे. आणि बघा काय बी देतात, लाडू जिलबी पेढ. आणि तेव्हापासून तुम्ही त्या बाळूच्या दाजीला मारला आहे ना, तेव्हापासून धडकेच घेतली आहे लोकांनी तुमची. मंगळू असे कित्येक संपवले याचा हिशोब सुद्धा नाही. बाळूचं दाजी काळ भैरीमुळं नव्हं, तर बाळूच्या सापानं नेलं आहे. काय बोलत हाय द्या बाप्पा. मी खरं तेच बोलतो आहे मंगळू. अव काळ भैरीनी त्यांच्या इच्छेनी मारला हाय त्या बाळूच्या दाजीला. म्या बी साधना केली आहे मंगळू, तेवढं कळतं मला. आज नाही वाटत. गुरुच्या क्षमतेवर विश्वास नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दावर विश्वास आहे माझा. आदू मला तर काय कळलं झालंय बघ. अरे समध्या गावच्या मोर, समध्या घरच्या मोर बाळाला शाप दिला. दाजी तुम्ही याच लग्नात खरकट पाणी पिऊन मारसाल आणि याच मांडवर तुमची किरटी उठू. अरे हे समज जसंच्या तसं स्वतःच्या डोळ्यासमोर घड. गंगे म्हणती का बाळाची काय बी चूक नाही. अरे आता तुला मी कसं पटवून देऊ. बाळप्पा कोण हाय हे तू अजून ओळखलंच नाही. झालं का पुण्यात सुरू तुझं? म्हणजे मी आता बाप असून त्याला ओळखलं नाही असं म्हणतो होय तू? अरे तसं नव. बरं राहिलं तर लागलीच घरला जाऊ आणि बाळू मोर खरं खोटं करू, मग तर झालं. वय वय लागलीच निघू. खरं खोटं केल्याशिवाय माझा विश्वास बसायचा नाही. भाकर झाली आहे, कालवण होईपत्तूर थोडं दूध घ्या. गंगे आता भाकरीची खोय न घाल, आम्ही लागलीच निघतो घरला. अरे आता आला हायस तर आजच्या रात्रीला राहा, दिस उजाडला की जावा की. गगुताई आता आग्रह नगद निघतो आज. वाईच खाऊन जा. गंगे नग लय काम पडले. ही मग तुला सांगावं घेऊन येणार होता, तेवढं तुझंच सांगावं आला. कसलं सांगावा? घरला पूजा ठेवली आहे, भजन ठेवलं आहे. तू आणि सासूबाई या, 2 दिवस आधीच या. राहा र. आता त्या घरात पुन्हा यायची इच्छा नाही राहिली. पण तू बाळ्याशी बोल, त्याला दोषी ठरवू नको आणि त्याला म्हणाव माझ्या सत्तीचा चांगला सांभाळ कर. बघ तू सत्याची काय बी काळजी नको. पूजला यावंस अशी आमची इच्छा आहे. अरे कशाला? हे तर वाचा तुला. आणि काय बी लागलं तर सांगावं धाट. आणि माझ्या सत्तीला सांग आईची काळजी करू नका. आई चांगली आहे आणि तिला म्हणाव तू नीट राहा. येतो आम्ही. काळजी घे. चल. आजी माझा कसा नाही गा आला अजून? येईल की, लेकीकडे गेला आहेत ना व, मग बसले असतील बोल. आयाची लय काळजी वाटते हाय. समजा बरं असेल ना ग? एवढं काय काय सांगावं धाडलंय. तू काय बी काळजी करू नका, समजा ठीक असेल. आठवण आली म्हणून सांगावं धाडला असेल. पण मग तिला याया काय झालं इकडं? हाय आता आज गेला आहे ना व, मग येईल की घेऊन. आणि नाही आली तर आपण तिला सांगावं धाड 4 दिवस राहायलाच ये म्हणून. मग तर झालं. सुंदर अक्का गोदाना लागलीच बोलवले तुम्हाला.
वय वय आले. गोदानं कशा पायी बोलिवलं आहे. बर मी येते जाऊन. म्या काय करू एकलीच. बाकीची माणसं आहेत की घरात. मी येते.